विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत एल गडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये तुमचे स्वागत करीत आहेत. आज आपण GG 220 जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल ह्या स्पेशल पेपरमधील चॅप्टर 2 किंवा प्रकरण क्रमांक 2 मधील प्राकृतिक रचना ह्या टॉपिकविषयी चर्चा करत आलो आहोत. याच मागील तासिकेला आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली, त्यात कोणकोणत्या नद्यांची खोरी आपण मागील तासिकेला अभ्यास केला. त्यातली असणारी गोदावरी खोरे असेल. त्यानंतर की गोदावरी म्हटल्यानंतर आपल्याला लगेच आठवतं की नाशिकजवळ उगम पावणारी गोदावरी नदी दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हणून आपण ज्या नदीकडे बघतो ती म्हणजे आपली गोदावरी. ती आता दख्खनच्या पठारावरून पश्चिम घाटापासून तर पूर्व घाटापर्यंत वाहत जाते. म्हणजे दक्षिण पठारावर ती दख्खनचं पठार असेल. या दख्खनच्या पठारावर पश्चिम घाट असेल. पश्चिम घाट म्हणजे आपला सह्याद्री पर्वत. या सह्याद्री पर्वतामधून उगम पावणारी नदी पूर्व घाट ते पश्चिम घाट पश्चिम घाट ते पूर्व घाट यांच्या दरम्यान असणारी ही जी नदी वाहते तिला आपण गोदावरी असे म्हणतो. या सह्याद्री पर्वतात उगम पावणारी ही गोदावरी नदी पूर्व घाटापर्यंत वाहत जाऊन ती बंगालच्या उपसागराला त्या ठिकाणी मिळते. म्हणजेच म्हणजे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील जी गंगा आहे आपली गंगा नदी जी गंगोत्री त्या ठिकाणी उगम पावते. त्या नदीच्या खालोखाल एक पवित्र नदी म्हणून ज्या नदीकडे बघितलं जातं ती म्हणजे महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारताची एक जी गंगा तिला आपण. विद्यार्थी मित्रांनो, या गोदावरी नदीच्या उत्पत्तीविषयी काही आख्यायिका सांगितल्या जातात. आता ही आख्यायिका सांगत असताना आपल्याला एक थोडासा विचार करावा लागतो की त्र्यंबकेश्वर. आता यानंतर आपण ही आख्यायिका बघूया. त्र्यंबकेश्वराच्या ब्रह्मगिरी टेकडीजवळ गौतम ऋषीचे वास्तव्य करीत. म्हणजे आज ज्या ठिकाणी ब्रह्मगिरीची टेकडी त्र्यंबकेश्वराच्या त्र्यंबकेश्वर जवळ असणारी ब्रह्मगिरीची टेकडीजवळ गौतम ऋषी वास्तव्य करीत होते. त्यांच्या हातून काय झालं तर त्यांच्या हातून अनावधानाने गोहत्याचे पाप झाले. म्हणजे थोडक्यात गोहत्या झाली. आणि आता गोहत्या झाल्यामुळं गौतम ऋषींनी शंकराला प्रसन्न केल्यानंतर त्यांनी आपल्या जटेमध्ये शंकराकडं गंगा मागितली. आणि गंगा मागत असताना शंकराने ती मान्य केली आणि त्यांच्या जटेतून त्या गंगेला ब्रह्मगिरीतून सोडले गेले. म्हणजे ज्या ठिकाणी आज गोदावरी नदीची उगम पावते त्या ठिकाणी गंगाचा प्रवाह सुरू झाला असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. मग याचा प्रवाहाचा काय फायदा झाला तर गंगेचा प्रवाह त्या गायीवरून म्हणजे जी गोहत्या झाली होती त्या गायीवरून किंवा गोवरून गेल्यामुळे ती जिवंत झाली म्हणून त्या नदीला गोदावरी असं म्हटलं आहे. आता या गोदावरीचा अर्थ म्हणजे काय तर गोदावरीचा अर्थ म्हणजे पाय किंवा गाय देणारी किंवा गायींची पोषण करणारी नदी असा आपल्याला ह्या ठिकाणी घ्यावा लागेल. आता या गोदावरी विषयी पुढेही सांगत असताना आपण बघितलं की रामायण असेल. रामायण हे वाल्मिकींनी लिहिले. आता वाल्मिकींनी रामायण लिहिण्याची स्फूर्तीसुद्धा ह्या नदीच्या तीरावर बसल्यामुळं किंवा ह्या नदीच्या तीरावर असल्यामुळेही निर्माण झाली असावी. किंवा ज्याला आपण वनवासी रामचंद्राने गोदावरीच्या तीरावर पंचवटी या त्या ठिकाणी निवास केला आहे. हे पंचवटी ठिकाणसुद्धा गोदावरीच्याच काठावरती आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर ह्या गोदावरीचा काही उल्लेख हा महाभारतामध्येही झालेला आहे हे आपल्याला समजते. त्यानंतर नाशिक व पैठण असेल ही महत्त्वाची तीर्थक्षेत्र असतील. ही तीर्थक्षेत्रसुद्धा ह्या गोदावरीच्या तीरावरच आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी अशी आहे की दर 12 वर्षांनी नाशिकला सिंहस्थ पर्वणी असते. सिंहस्थ पर्वणी म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. आणि ह्या कुंभमेळा भरताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या प्रांतातून लोक त्या ठिकाणी येत असतात. आणि ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते. म्हणजे अशा प्रकारचे ह्या गोदावरी नदीची एक मोठी कहाणी आपल्याला ह्या ठिकाणी किंवा आख्यायिका सांगितली गेली पाहिजे किंवा ही आपल्याला माहिती असली पाहिजे की गोदावरी नेमकी काय. आणि ह्या गोदावरीतून ही गोदावरी ही महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी एकूण 50% भूभाग हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपल्या गोदावरीने केलेलं आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यानंतर पुढे असा एक पुराणामध्ये एक संदर्भ येतो की पुराणामध्ये संदर्भ येत असताना त्या संदर्भाचा आपल्याला किंवा एक संदर्भामध्ये एक श्लोक म्हटला गेला आहे. तो श्लोक कसा आहे बघा. गष्टी वर्ष सहस्रापी
भागीरथी वहागहनम गोदावरी स्नानम सिंहस्थ बहुस्मृती. म्हणजे काय? तर ह्याचा अर्थ असा आहे की याचा अर्थ की 60,000 वर्ष भगीरथीचे स्नान केल्याने जे फळ मिळते ते सिंहस्थ पर्वणीत म्हणजे सिंह राशीत गुरु आला असता गोदावरीचे एकदाच स्थान मिळते. आता भगीरथी कोण आहे? तर भगीरथी म्हणजे वरची गोदावरी, अलकनंदा आणि भगीरथी मिळून जी गोदावरी गंगा तयार झाली आहे. आता या ठिकाणी असं त्या ठिकाणी म्हटले गेलं आहे की एकदाच स्नान केल्याने मिळत असते. त्याचबरोबर सांप्रत एका औदुंबर वृक्षाखाली एक खोल कुंडात पाऊलसुद्धा बुडणार नाही इतक्या पाण्यात ती मूळ गंगा दिसते. हे पुढं गिरी गर्भातून प्रवास करून ब्रह्मगिरीच्या पूर्वभागी प्रकटलेले आहे असाही त्या ठिकाणी उल्लेख आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल. म्हणजे ह्या पुराणामध्ये उल्लेख केलेला नाही. आपले हे लक्षात ठेवा. या ठिकाणी गोदावरीचं असणारं महत्त्व ह्या आपल्याला ह्या असणाऱ्या वेगळ्या श्लोकातून सांगितलं गेलं आहे. म्हणजे गोदावरी ही किती महत्त्वाची नदी ही लोकांच्या मनावर बिंबवली गेली पाहिजे की गोदावरी स्नान केल्यामुळे किंवा या गोष्टी लोकांच्या मनात निर्माण झाल्या पाहिजे. त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण की नदी प्रणाली. ह्या नदी प्रणालीच्या क्षेत्राचा अभ्यास करत असताना की नदी प्रणालीचे क्षेत्र काय आहेत तर बघा सर्वात महत्त्वाचं आपल्याला गोष्ट केली की नदीचा उगम कुठे होतो. तर नदीचा उगम सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वराच्या ब्रह्मगिरीच्या टेकडीवर गोदावरीचा उगम होतो. त्या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या टेकडीवर गोदावरीचा उगम झालेला दिसून येतो. आता हे त्र्यंबकेश्वर काय आहे तर त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे. आता 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाचं ठिकाण म्हणून आपण त्र्यंबकेश्वराकडे बघतो. गोदावरीचे उगमस्थान हे आता किती लांब आहे तर गोदावरीचे उगमस्थान हे अरबी समुद्रापासून पूर्वेकडे 80 किलोमीटर अंतरावर आहे. 80 किलोमीटर अंतरावर आहे. त्यानंतर नदीच्या प्रवाहाची सर्वसाधारण दिशा पूर्व आग्नेय दिशेस झालेली आहेत असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यानंतर दख्खनच्या पठारावरून वाहणारी ही नदी महाराष्ट्र आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन मुखाजवळ त्रिभुज प्रदेश त्या ठिकाणी तिनं निर्माण केलेला आहे आणि तो त्रिभुज प्रदेश नंतर ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आता या गोदावरीची एकूण लांबी किती आहे तर गोदावरीची एकूण लांबी आहे 1465 किलोमीटर आणि तिचे नदी प्रणालीचे क्षेत्र आहे किंवा पाणलोट क्षेत्र म्हटलं जातं तर 3,13,389 चौरस किलोमीटर इतके आहेत. याचबरोबर महाराष्ट्रात या नदीचा प्रवाह फक्त 668 किलोमीटर असून त्यानंतर ह्या नदी प्रणालीचे क्षेत्र 1,53,779 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहेत. याचबरोबर महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्यातून दरवर्षी सुमारे 37,830 दशलक्ष घनमीटर पाण्याचा प्रवाह सोडला गेला आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्या नदीचा विचार आपण करत असताना किंवा ह्या गोष्टीचा विचार करत असताना की या नदी प्रणालीविषयी पहिल्यांदा बघितलं की ब्रह्मगिरीच्या टेकडीवरती त्या म्हणजे त्र्यंबकेश्वरला तिचा उगम झालेला आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर ती पूर्व आग्नेय दिशेस वाहते. त्यानंतर तिची लांबी जर बघितली आपण पूर्ण लांबी ती 1465 किलोमीटर आहे. त्यानंतर ती महाराष्ट्रामध्ये तिचा नदीचा प्रवाह 668 किलोमीटर आहे. आणि एकूण जर विचार केला तर नदी अतिशय महत्त्वाची. एकूण जर संपूर्ण गोदावरी खोऱ्याचा विचार केला महाराष्ट्रामध्ये तर एकूण 50% क्षेत्र हे एकट्या नदी ह्या आपल्या गोदावरी नदीने व्यापलेलं आहे. आता यानंतर पुढे जाणार आपण राजकीय क्षेत्र. आता राजकीय क्षेत्र म्हणजे काय की गोदावरीच्या खोऱ्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कुठला भाग येतो तर कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो हे आपल्याला त्या राजकीय क्षेत्रामध्ये बघायचं आहे. म्हणजे कोणकोणते राजकीय क्षेत्र येतात. त्यानंतर गोदावरी खोऱ्यामध्ये पहिल्या टप्प्यात येतो नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग, नगर जिल्ह्याचा उत्तर भाग व मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांचा समावेश त्या ठिकाणी झालेला आहे. आता पूर्व भागामध्ये जर आपण गेलो तर पूर्व भागामध्ये यवतमाळ असेल, वर्धा असेल, भंडारा असेल, चंद्रपूर असेल व गडचिरोली. तर विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भाचा विचार केला असून गोदावरी नदीने व्यापलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी गडचिरोली, चंद्रपूर, पूर्व भागा हे आपल्या विदर्भातील असणारे जिल्हे या नदीने व्यापले आहेत. आता या सगळ्या राजकीय दृष्टीने विचार केला किंवा नैसर्गिक दृष्टीने विचार केला या संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्रातील एकूण 50% क्षेत्र हे व्यापलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 100%पैकी जर आपण विचार केला तर म्हणजे एकट्या गोदावरी नदीने एकूण 50% क्षेत्र हे व्यापलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे किती महत्त्वाची नदी आपण गोदावरीकडे म्हणून बघितलं गेलं पाहिजे.
तर आपल्याला बघायचं आहे की या गोदावरी नदीच्या खोऱ्याचे काही विभाग पडलेले आहेत. आता हे विभाग पडत असताना खोऱ्याचे विभाग कशा प्रकारे पाडले आहेत, तर त्या असणारे विभागामध्ये असणारे काही विभाग आपण बघणार आहोत. त्यातला पहिला आहे गोदावरी नदीचे मुख्य खोरे, त्यानंतर गोदावरी आणि पूर्णेचे खोरे, मांजरा नदीचे खोरे, त्यानंतर पेनगंगा नदीचे खोरे, वर्धा नदीचे खोरे, त्यानंतर वैनगंगा नदीचे खोरे, त्यानंतर प्राणहिता नदीचे खोरे आणि इंद्रावती नदीचे खोरे, असे वेगवेगळे प्रकार नद्या ह्या खोऱ्यांचे प्रकार ह्या नदीने केले आहेत. म्हणजे गोदावरी नदीच्या खोऱ्याचे विभाग पाडण्यात आले आहेत. असे हे प्रकार सांगितले गेले आहेत. म्हणजे या ठिकाणी या गोदावरी नदीचे हे उपविभाग पाडले गेले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोदावरी नदीचा उगम, गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा का म्हटलं गेलं आहे, गोदावरीच्या उत्पत्तीविषयी असणारी आख्यायिका, त्यानंतर गोदावरी नदीच्या असणारे नदी प्रणालीचे क्षेत्र, म्हणजे त्या ठिकाणी असणारी तिची लांबी किती आहे, तिचे नदी प्रणालीचे एकूण क्षेत्र किती आहे, त्यानंतर महाराष्ट्रात तिचा प्रवाह किती किलोमीटर आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील दरवर्षी ह्या नदीच्या खोऱ्यामधून किती पाणी दशलक्ष घनमीटर पाणीचा प्रवाह सोडला जातो, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामधून कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश ह्या गोदावरी खोऱ्यामध्ये होतो याचाही आपण अभ्यास केला आहे. त्यानंतर या गोदावरी नदीच्या खोऱ्यांचे जे विभाग पडले आहेत त्या विभागांचाही आपण समावेश या लेक्चरमध्ये केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण गोदावरी खोऱ्यांचे विभाग, या खोऱ्यांचे विभाग जे तुम्हाला मगाशी सांगितले, गोदावरी मुख्य नदीचे खोरे, गोदावरी पूर्णा नदीचे खोरे, मांजरा नदीचे खोरे, पेनगंगा नदीचे खोरे, वर्धा नदीचे खोरे, वैनगंगा नदीचे खोरे, प्राणहिता नदीचे खोरे, इंद्रावती नदीचे खोरे यांचा अभ्यास पुढील तासिकेला करणार आहोत. म्हणजेच मुख्य नदीचे खोरे असेल तर मुख्य नदीच्या खोऱ्यामध्ये कोणकोणत्या प्रवाह येतात किंवा कोणकोणत्या उपनद्या येतात त्यांचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. कोणत्या दिशे म्हणजे उत्तरेकडून असेल किंवा उजव्या बाजूने कोणती नदी येते, डाव्या बाजूने कोणती नदी, याचाही आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर या ठिकाणी माझा ईमेल ID दिलेला आहे. त्या ठिकाणी आपण ईमेल करू शकता. धन्यवाद.